आणि संघर्षाचा कडक जय भीम। सारे विश्व में बजा मैंने भीम के नाम का डंका, सारे विश्व में बजा मैंने भीम के नाम का डंका। लंदन की उस गोल मेज पर भारत को अपना जातिवाद पड़ा महंगा, लंदन की उस गोल मेज पर भारत को अपना जातिवाद पड़ा महंगा। डॉक्टर भीमराव रामजी अंबेडकर वो एक संघर्ष का तूफान था, डॉक्टर भीमराव रामजी अंबेडकर वो एक संघर्ष का तूफान था। अरे गांधी भी ना समझ पाए, अरे गांधी भी ना समझ पाए, वो विद्वत्ता का आसमान था। अरे गांधी भी ना समझ पाए, वो विद्वत्ता का आसमान था। हमारी इन आजाद सांसों पर उनका हमेशा एहसान रहेगा, हमारी इन आजाद सांसों पर उनका हमेशा एहसान रहेगा। हमारे खून का दर्रा दर्रा मरते दम तक सिर्फ जय भीम जय भीम जय भीम कहेगा। हमारे खून का दर्रा दर्रा मरते दम तक सिर्फ जय भीम जय भीम जय भीम कहेगा। तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे काय भाषण द्यायला आलेलो नाही, मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे। आज एका महामानवाची कथा आणि माझ्या कथेचं नाव आहे बाबासाहेबांचे अश्रू। तर आपल्या सर्वांना माहिती असेल, बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे की अमेरिकेमध्ये जेव्हा शिक्षण घ्यायला गेले होते, तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च म्हणजे की स्कॉलरशिप बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी केला होता। पण तेव्हा असं ठरलं होतं की जेव्हा बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षण घेऊन जेव्हा भारतात परत येतील तेव्हा त्यांना बडोदा सरकारमध्ये काम करावे लागेल। अशाच ठरल्याप्रमाणे बाबासाहेब उच्च शिक्षण घेऊन 1917 मध्ये भारतात परत येतात आणि बडोदा सरकारला कामाला जातात। पण ते पोचायच्या आधी ही गोष्ट तिथे पोहोचलेली असते की ते अस्पृश्य आहे, त्याच्यामुळे त्यांना न राहायला जागा मिळत असते, न खायला अन्न। म्हणून त्यांनी एका पारसी धर्मशाळेत खोटं नाव लिहून जास्त भाडं देऊन एक अडगळची खोली पत्कारली। त्याच्यामध्ये त्यांचे सोबती होते मोठमोठे उंदीर आणि डास। आणि ते ज्या ऑफिस मधले सर्वात मोठे अधिकारी असून सुद्धा तिकडचे शिपाई त्यांच्यावरती दुरून फाईल फेकायचे। त्यांचं स्वतःच इतकं मोठं ऑफिस असून सुद्धा त्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, कारण अस्पृश्यता, जातीवाद। आणि ते जर पाणी पितील तर पाणी वाटेल, ही गोष्ट बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांना माहिती होती, पण ते त्याच्यात काहीच करू शकत नव्हते। तर असेच दिवस जात होते। एका रात्री बाबासाहेब झोपलेले होते। 50 ते 60 पारशी लोकांनी आपल्या हातात काट्या घेऊन त्यांच्यावरती जीवे मारण्याचा हल्ला केला आणि त्या हल्ल्यातून ते कसे बसे वाचतात। आणि त्या परप्रांतात बाबासाहेब मध्यरात्री रस्त्यावर आले आणि त्या परप्रांतात बाबासाहेब मध्यरात्री रस्त्यावर आले आणि ते संपूर्ण रात्र एका वडाच्या झाडाखाली फक्त रडत होते। आणि ते संपूर्ण रात्र फक्त एका वडाच्या झाडाखाली रडत होते। आणि सकाळी येणाऱ्या सर्वात पहिल्या रेल्वेनी ते मुंबईला परत येतात। अशा बाबासाहेबांचे जीवन म्हणजे संघर्षाचं महासागर आहे। अशा महान बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम, ज्यांनी मला तुम्हाला आपल्या सर्वांना जगण्याचा अधिकार दिला, ह्या भारत देशाला लोकशाही प्रधान संविधान दिलं। अशा महान बाबासाहेबांना आणि त्यांच्या संविधानाला माझी ही मानवंदना। कोशिशें हजार की उन्होंने भारत के संविधान को बदलने की, कोशिशें हजार की उन्होंने भारत के
संविधान को बदलने की, एक राह न छोड़ी सत्ता से जनता को चलने की, एक राह न छोड़ी सत्ता से जनता को उछलने की, फिर भी टस से मस्त हुआ ये भारत का गणतंत्र संविधान, फिर भी टस से मस्त हुआ ये भारत का गणतंत्र संविधान। ये सिर्फ एक किताब नहीं, यह है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का महान ज्ञान। यह सिर्फ एक किताब नहीं, यह है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का महान ज्ञान, जो इस भारत को अब तक जालिम तानाशाहों से बचाएगा, जो इस भारत को अब तक जालिम तानाशाहों से बचाएगा। मेरे भीम के ज्ञान के सूरज से ये भारत सारे विश्व में कुशलता की रोशनी फैलाएगा। मेरे भीम के ज्ञान के सूरज से ये भारत सारे विश्व में कुशलता की रोशनी फैलाएगा। जय भीम, जय भीम, जय बुद्ध, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. धन्यवाद. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि बाबासाहेबांची संघर्षमय जीवन यात्रा कशी होती त्याची कल्पना आपल्याला दिलेली आहे.